सध्या दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली थैथयाट सुरू आहे। हो, थैथयाटच म्हणेल मी याला, बाकी काही नाहीये। कारण नीट परीक्षेच्या नावाने हे आंदोलन सुरू झालं आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाने आता वेगवेगळ्या संघटना आणि गुंड घुसलेत आणि ते सगळा गोंधळ घालतायत। मग या आंदोलनाच्या रंजित, अतिरंजित आणि प्रक्षोभक बातम्या आपल्याला सातत्याने माध्यमांमधून दाखवल्या जात आहेत। आता काही व्हिडिओ दाखवते। आता हे व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वतःलाच एक प्रश्न विचारा, यातले किती जण तुम्हाला जेन्युइन नीटचा अभ्यास करणारे विद्यार्थी दिसतायत? आहेत त्यात काही? म्हणजे नीट परीक्षेचा पेपर फुटला, पेपर तयार करणाऱ्यांनीच तो फोडला आणि ते सगळे जे आरोपी आहेत ते आता तुरुंगात आहेत। तुम्हाला न्याय मागायचा असेल ना, तर ज्यांनी पेपर फोडला किंवा जे आता आरोपी जेलमध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आंदोलन करा ना, की त्यांना जास्तीत जास्त कारावासाची किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असा न्याय मागा ना। पण हे कोणी बोललं? अजिबात नाही। म्हणजे नीटची फेरपरीक्षा झाली, इकडे निकाल लागला, ते विद्यार्थी सगळे आनंदात आहे, पण इकडे नीटच्या नावाखाली वेगळाच तमाशा सुरू आहे। देशामध्ये अराजकता पसरवली जातीये। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच फेरपरीक्षा घेताना नीटच्या प्रश्नपत्रिका भारतीय वायुसेनेने परीक्षेसाठी पोहोचवल्या। प्रश्नपत्रिका एकूण 18 महत्वाच्या ठिकाणी पोहोचवल्या गेल्या। 4 दिवसात 200 उड्डाणांद्वारे प्रश्नपत्रिका देशभर व्यवस्थित पोहोचवल्या। म्हणजे पेपर फुटी झाल्यानंतर सुमारे 22 लाख प्रश्नपत्रिका कुठल्याही गळतीविना सुरक्षित देशभर पोहोचवण्याचं आव्हान भारतीय वायुसेनेने पूर्ण केलं। याचा अर्थ सरकारने पेपर फुटीचं प्रकरण हे गांभीर्याने घेतलं, हे यातून दिसून येतं। पण सीजेपीला यावर काहीही बोलायचं नाहीये, कारण त्यांचा मूळ उद्देश हा वेगळा आहे। सरकार विरोधी द्वेष निर्माण करायचा आणि त्यामध्ये देशातल्या विद्यार्थ्यांचा वापर करून घ्यायचा, हा यांचा मूळ अजेंडा आहे। आणि त्यातच मरगळलेल्या विरोधी पक्षांना सुद्धा आयती संधी मिळाली, त्यामुळे ते सुद्धा सगळे यात उतरले। त्या विरोधी पक्षांना नवीन पालवी फुटली। विदेशातून आलेला अभिजित दिपके, विदेशाशी संबंध असलेले सोनम वांगचुक आणि विदेशवाऱ्या करणारे राहुल गांधी यांना देशात अराजकता माजवायची आहे। लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार उलथवून टाकून अराजक सदृश्य परिस्थिती देशात निर्माण करून विदेशी शक्तींना पाहिजे त्याप्रमाणे धोरणं आखणारं सरकार आणायचं, हा या आंदोलनातला छुपा अजेंडा आहे। आणि विद्यार्थ्यांचा यासाठी बरोबर वापर केला जातोय। अहो, अनेक वर्षांपासून विदेशी असुरी शक्ती हे स्वप्न पाहतायत की भारतातले तरुण जेनझी रस्त्यावर कधी उतरते, सरकार विरोधात आंदोलन कधी करते आणि गोंधळ कसा निर्माण करते। हे विदेशी असुरी शक्तींचं अनेक वर्षांचं स्वप्न आहे। त्यासाठी खूप प्रयत्न करून झाले, पण आता या आंदोलनाला आपण पाठिंबा देऊन एक प्रकारे विदेशी शक्तींचं हे स्वप्न साकार करायला हातभारच लावतोय। अहो, इतकंच नाही तर दहशतवादी खलिस्तानी संघटना सिख फॉर जस्टिसने सीजेपीला मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी $10 लाख देण्याची घोषणा केली आहे। यांचा अजेंडा काय? तर मोदी सरकार उलथवून टाकणं। इथे कुठे नीटचा संबंध दिसतोय? आज झूम मीटिंग दे विच सीजेपी मैं जेडे ऐलान कीते है ओ याद रखो, फॉल ऑफ दिल्ली एंड फॉल ऑफ मोदी इज इनएविटेबल। मोदी की हुकूमत का तख्ता पलटिया जाएगा, पर यह पक्का हल नहीं है। जे लोक किंवा कलाकार या आंदोलनाला पाठिंबा देतायत ना, त्यांचं मला खरंच आश्चर्य वाटतं। म्हणजे तुम्हाला सत्य परिस्थिती कळत नाहीये का? किंवा सत्य परिस्थिती कळत असूनही तुम्ही मुद्दामून त्याकडे कानाडोळा करताय का? का तुमची वैचारिक पातळी ढासळलीये? म्हणजे कळतच नाहीये। कलाकार म्हणून तुम्ही सगळे ग्रेट आहात, त्याबद्दल काही दुमत नाहीये, पण
एखाद्या संवेदनशील विषयावर जेव्हा तुम्ही एखादं मत मांडता आणि तुम्हाला फॉलो करणारा एक मोठा वर्ग असतो, तेव्हा जरा डोकं ताळ्यावर ठेवून आणि सत्य परिस्थिती काय आहे हे पाहून मत मांडायचं असतं. जरा तुमच्या डोळ्यावरची झापडं आहे ना, ती जरा काढा आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहिताना काही प्रश्न आहेत ना, ते स्वतःला विचारा. आणि माध्यमांमधून एकच बाजू दाखवली जाते ती बघू नका, दुसऱ्या बाजूचा सुद्धा विचार करा. आता अजून काही व्हिडिओ दाखवते, ते पहा. क्या हुआ था अभी जंतर मंतर पर आपके साथ? सौरभ का इंटरव्यू करने जा रहा था, मुझे वो बुला रहा था, उसका कॉल आया, ये लोग ने गोदी मीडिया हाय हाय चिल्लाना शुरू कर दिया और एटलीस्ट अलग अलग 6 दिशा से कुछ 100 मुक्के, लाफे, पानी फेंकना, बॉटल्स फेंकना. पाहिलं, त्या महिला पत्रकाराला ते आंदोलनकर्ते कसा त्रास देताय, तिच्या मागे जमाव करून कसे जाताय, किंवा ती ज्या गाडीत बसली त्यांच्या वाहिनीची जी गाडी आहे त्याची तोडफोड करताय. एका महिला पत्रकाराला तर खेचलंय, तिला ढकललंय, त्या जमावाने घेरलंय. एबीपीच्या पत्रकारावर या आंदोलनकर्त्यांनी पाणी टाकलंय. झीचे पत्रकार बघा, वयाने मोठेत, पण त्यांना त्या जमावाने कसं घेरलंय आणि लुजर लुजर म्हणून चिडवतायत. आणि अजून एक प्रश्न, यातले किती जण तुम्हाला विद्यार्थी दिसताय ते जरा बघा ना. म्हणजे असे विद्यार्थी देशाला नक्की कुठे नेऊन ठेवतील? आणि अशी विद्यार्थी ताकद आपल्या देशाला नकोय. हे असले विद्यार्थी आपल्याला नकोयत. म्हणजे जरा दुसरीकडे बघा. म्हणजे ज्या नीटच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं, त्या नीटची फेरपरीक्षा झाली, ती जेन्युअन, ज्यांची खरंच तयारी होती किंवा जे खरे योग्यतेचे विद्यार्थी होते त्यांनी ती परीक्षा दिली, त्याचा निकाल लागला. ती मुलं आनंदात निकाल साजरा सुद्धा करतायत. दुसरीकडे खाजगी अंतराळ क्षेत्रामध्ये विद्यार्थी प्रगती करतायत, नवनवीन प्रयोग करतायत. म्हणजे नुकतंच हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेस या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीने विक्रम-1 हे रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च केलं. आणि ती सगळी तरुण मुलं आहेत. आणि ही आपल्या देशाची ताकद आहे. यांच्याविषयी बोलायला किंवा यांचं कौतुक करायला आपल्या कलाकारांकडे वेळ नाहीये. पण नको त्या आंदोलनकर्त्यांना, नको त्या देशविघातक शक्तींना हे कलाकार पाठिंबा देत आहेत. आम्ही काय दहशतवादी आहोत का असं म्हणणारे हे विद्यार्थी, म्हणजे हे आंदोलनकर्ते, हातात दगड, तलवारी, कुकरी, लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला करतायत. पोलिसांवर हल्ला करत त्यांनी 2 एसीपी आणि अनेक पोलिसांना जबर जखमी केलंय. आता कालचीच घटना सांगतेय. रात्री 8:30 वाजता काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तो बघा, व्हिडिओ पण आहे. कुटाबाई पथराव हो रहा है भाई, पुलिस वालों के ऊपर. यामध्ये या हल्ल्यात कॅनॉट प्लेस विभागाचे एसीपी विवेक भगत हे जबर जखमी झालेत. इतर पोलीस कर्मचारी त्यांना घेऊन जात आहेत. मग हे बरोबर आहे? हे आंदोलनकर्ते हे विद्यार्थी आहेत? हे असे हिंसक विद्यार्थी? पोलिसांना, जवानांना टार्गेट करून हे समाजकंटक मारहाण करतायत. पोलिसांनी मार खायचा, पण त्यांच्यावर कारवाई करायची नाही. अहो, व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की ते विद्यार्थी नाही तर गुंड प्रवृत्तीचे आंदोलनकर्ते आहेत. हे असे नीटचे विद्यार्थी आहेत? महिला पोलिसांकडे बघून अश्लील हातवारे, हावभाव करणारे कोणत्या अँगलने तुम्हाला विद्यार्थी दिसतायत? आणि मग अशा गुंड कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला की त्यांच्या नावाने ओरडायचं. पोलीस कसे लाठीचार्ज करतात बघा, पोलीस विद्यार्थ्यांना मारतायत. हा कुठला न्याय? म्हणजे या आंदोलनात ज्या संघटना आता सामील झाल्या आहेत त्यांना नीटशी काहीही देणं घेणं नाहीये.
वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय लाभ लाटण्यासाठी हे सगळे विरोधक आता या आंदोलनात उतरलेले आहेत. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आंदोलन करा. आंदोलन करण्याला विरोध नाहीये, कारण संविधानाने तो आपल्याला अधिकार दिलाय. पण संसदेकडे जाण्यासाठी मनाई केलेली असताना, तिथे बॅरिगेड्स लावलेले असताना ते बॅरिगेड्स तोडून संसदेकडे जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? म्हणजे आंदोलन करणं आणि हिंसक पद्धतीने संसदेकडे कूच करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशातील सगळ्यात संवेदनशील भागाबाबत कोणतीही तडजोड करून चालणार नाही. उद्या जर कोणी आंदोलनाच्या नावाखाली गुंड, अतिरेकी हे संसदेमध्ये घुसले आणि त्यांनी काही वेडं वाकडं केलं तर त्याची जबाबदारी कोणाची? मग तेव्हा सुद्धा तुम्ही पोलिसांवर आणि सरकारलाच दोष देणार. मनाई केलेली असताना बॅरिगेड्स तोडून संसदेमध्ये जाण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल आणि पोलिसांवरच दगडफेक करत असेल तर मग पोलिसांनी शांत बघत उभं राहायचं? फुलं देऊन काय यांचं स्वागत करायचंय? पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तर उलट पोलिसांवरच बोलायचं, त्यांच्यावरच बोट ठेवायचं आणि तेच व्हिडिओ माध्यमांमधनं प्रसारित करत राहायचे. पण खरी बाजू दाखवायची नाही. ज्या लोकांना या गुंड आंदोलनकर्त्यांचा एवढा पुळका येतोय, जे कलाकार यांची बाजू लावून धरतायत, त्यांच्यासाठी कविता करतायत, त्यांच्यासाठी रडतायत, त्यांना ना मला काही प्रश्न विचारायचे. हे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी होतं ना? मग नीट परीक्षा देऊन आलेले, फेरपरीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांना या मंचावर का बोलवलं नाही? ज्या 12 विद्यार्थ्यांनी पेपर फुटीमुळे आत्महत्या केली, त्यांच्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना, त्यांच्या मित्रमैत्रिणींना मंचावर का बोलवलं नाही? एकूणच अशा प्रकारावर कशा सुधारणा झाल्या पाहिजेत किंवा काय अपेक्षा आहेत यावर चर्चा का केली नाही? ज्यांनी नीट परीक्षा देऊन वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवलाय अशा काही अनुभवी डॉक्टरांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी का बोलवलं नाही? काही महत्वाची चर्चासत्र इथे का आयोजित केली नाहीत? भविष्यात दुर्दैवाने अशा घटना झाल्या, अशी पेपरफुटी झाली तर विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था ढासळू नये किंवा विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये यावर चर्चासत्र का आयोजित केली गेली नाहीत? म्हणजे यासाठी जंतर मंतरचं आंदोलन नव्हतं का? अशी चर्चा तिथे होऊ शकली नसती का? ज्या मराठी कलाकारांनी यांची बाजू घेतलीये त्यांना खरंच सोनम वांगचूक, अभिजित दिपके हे विद्यार्थ्यांसाठी लढतायत असं तुम्हाला खरंच वाटतंय? हा प्रश्न एकदा विचारा स्वतःला. मग आंदोलन काय फक्त दाखवायला, मजा मस्ती करायला, डान्सचे प्रोग्राम करायला आणि दिवसभर खायला होतं का? बरं, या आंदोलनात बोलवलं पण कोणाला? तर इस्लामो लेफ्ट इकोसिस्टीमला. म्हणजे पहिल्याच दिवसापासून LGBTQ आणि डफली गँग यांचा यात समावेश होता. कशासाठी? मेरा लिंग मेरी मर्जी या घोषणांचा आणि नीटचा काय संबंध आहे? अरुंधती रॉय आल्या होत्या, जिचं असं म्हणणं आहे की काश्मीर हा भारताचा भागच नाहीये, त्या तिथे आल्या होत्या. नंदिता नारायण, जिने या CJPच्या मंचावरून पाकिस्तानी कवी फैज अहमद यांची बस नाम रहेगा अल्लाह का ही कविता गायली, याचा आणि नीटचा काय संबंध आहे? कुणाल कामरा, जो नेहमीच हिंदू देवदेवतांचा अपमान करत असतो, त्यांच्यावर टीका करत असतो, विडंबन करत असतो, आता या कुणाल कामराचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा नेमका काय संबंध आहे? प्रकाश राज, ज्यांनी या CJPच्या मंचावरून मी श्रीराम म्हणणार नाही असं सांगितलं. आता नीटची परीक्षा आणि प्रभू श्रीराम यांचा काय संबंध होता? कॉलिन गोन्साल्विस, ज्याने 26/11चा दहशतवादी अजमल कसाब याच्यासाठी दया याचिका दाखल केली होती, यांना नेमकं कोणत्या विषयावर बोलायला इथे बोलवलं होतं? त्यांनी असं काय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय? या प्रश्नांची उत्तरं आहे ना मराठी कलाकार आणि ज्यांना या गुंड आंदोलनकर्त्यांचा पुळका येतोय त्यांनी स्वतःला खरंच विचारा. महाराष्ट्राची हास्य जत्रा यातल्या त्या रसिका वेंगुर्लेकर यांनी एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की अशा पेपरफुटीतून मिळालेले डॉक्टर्स एफिशियंट असतील का? तर ताई, फेरपरीक्षा झालेली आहे. योग्यता असलेले खरे विद्यार्थी जे होते त्यांनी ही फेरपरीक्षा दिली, त्यांचा निकाल लागला, ते आनंद सुद्धा साजरा करतायत आणि त्यांनी खरंच मनापासून अभ्यास करून परीक्षा दिलेली आहे. आणि पुन्हा परीक्षा दिलेले जे विद्यार्थी आहेत ना त्यांचे बाईट सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा जरा एकदा ऐका. म्हणजे तुमचा जो काही गोंधळ आहे, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. पूर्वा कौशिक नावाच्या एक अभिनेत्री आहेत, बापरे, त्यांना प्रचंड रडू येतंय. त्यांनी रडतच व्हिडिओ केला.
आता समीर चौगुले यांनी सुद्धा एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की हिंसा कोणत्याच बाजूने योग्य नाही. ते बरोबर आहे, ते पटलं. पण त्यातली कोवळी मुलं, त्यांच्यावर लाठीचार्ज केला. आता यातली कोवळी मुलं नेमकी कोणती हे जरा एकदा तुम्ही बघा. म्हणजे 35 आणि 40शीतले आंदोलक, गुंड आंदोलक तुम्हाला कोवळे कसे काय दिसू शकतात ते जरा एकदा बघा. आणि कसं आहे ना, काही शाळेतल्या मुलांना सुद्धा तिथे फितवून आणलेलं होतं. तो एक दाखवण्याचा भाग होता. म्हणजे या मुलांना जर काही झालं तर बघा पोलिसांनी कसा लहान मुलांवर सुद्धा लाठीचार्ज केला, हे त्यांना दाखवायचं होतं. आणि काही विद्यार्थी खरंच या सीजेपीच्या लोकांवर विश्वास ठेवून जेन्युइन आंदोलन आहे म्हणून तिथे गेलेले होते आणि त्यांना सुद्धा या लाठीचार्ज मध्ये मार खावा लागला. थोडक्यात काय तर पोलिसांच्या नावाने बोंबलत फिरण्यासाठी मुलांची माथी भडकवून त्यांना फितवून या आंदोलनामध्ये मुद्दाम आणण्यात आलेलं होतं. पण आपले हे जे मराठी कलाकार आहेत ना, म्हणजे हेमंत ढोमे, क्षिती जोग, सूरज जोशी, स्पृहा जोशी, यादी बरीच मोठी आहे, ती सगळी नावं नाही घेत, पण यांना ना या आंदोलनकर्त्यांचा पुळका येतोय. म्हणजे त्यांच्या पोस्ट पाहिल्यानंतर यांची सत्सद विवेक बुद्धी कुठे गेली असा प्रश्न पडतो. म्हणजे देशविघातक आंदोलक तुम्हाला कोवळे विद्यार्थी कसे काय दिसू शकतात? त्या आंदोलकांचा हिंसाचार तुम्हाला योग्य वाटतोय का? म्हणजे पोलिसांवर किंवा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं, पत्रकारांना अशा प्रकारे त्रास देणं हे योग्य आहे? आणि हे जर योग्य वाटत असेल तर आपण वैचारिकरित्या ढासळलेलो आहोत, वैचारिकरित्या आपण मागे चाललोय हे मात्र नक्की. विदेशातील असुरी शक्तींना, विरोधकांना देशातील तरुणांच्या माध्यमातून देशात अराजकता माजवायची. देशातलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार त्यांना उलथवून टाकायचंय. अशा वेळी त्यांना पाठिंबा देऊन त्या असुरी विचारांना, कृतीला आपण एक प्रकारे खतपाणी घालतोय आणि आपण पाठिंबा देतोय. त्यामुळे नीट डोळे उघडे ठेवून या सगळ्या परिस्थितीकडे पहा, एवढीच विनंती आहे. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल, हे विचार जर तुम्हाला पटत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आजच्या भागात इथेच थांबते, पुन्हा भेटूया. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.